श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. शिर्डीमध्ये रामनवमीप्रमाणे गोकुळाष्टमी उत्साहाने साजरी केली जायची. भक्तजन सावडी सजवायचे. बाबांच्या गादीसमोर पाळणा बांधून कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या थाटात संपन्न व्हायचा. पंचक्रोशीतील लोक या कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्यायचे. त्यामुळे आनंद द्विगुणित व्हायचा. एकदा काका महाजनी मुंबईहून शिर्डीत आले होते. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आठवडाभर बाबांच्या सहवासात राहायचे असे त्यांनी मनोमन ठरविले होते. पण बाबांची इच्छा काही वेगळीच होती. काका बाबांच्या दर्शनास आले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, महाजनी, आपण परत केव्हा जाणार आहात? तो प्रश्न ऐकून काका विचारात पडले. त्याच्या उत्साहावर पाणी पडले. मनातले इमले मनातच विरले. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून ते म्हणाले, बाबा, तुम्ही म्हणाल तेव्हा जाईल. बाबा त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही उद्याच निघा. बाबांची आज्ञा प्रमाण मानून महाजनी दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी शिर्डीहून मुंबईस निघाले. प्रवासात बाबांनी मला इतक्या त्वरेने परत का पाठविले, हा एकच प्रश्न त्यांच्या मनात घोंघावत होता. मुंबईत आल्यावर आपला मालक आपलीच वाट पाहत असून त्याने आपल्याला बोलवण्यासाठी शिर्डीस पत्र पाठवल्याचे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्वरेने पेढीवर गेले. तेथे मालकाचा मुनीम अचानक आजारी पडल्यामुळे त्याला काकांची अत्यंत गरज वाटत होती. त्याची अडचण लक्षात घेऊनच बाबांनी आपल्याला परत पाठविले हे काकांच्या लक्षात आले. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले. ते वकिली करायचे. त्यांना एका खटल्यासाठी निफाडला जायचे होते. बाबांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी परतीची आज्ञा मागितली. पण बाबांनी त्यांना शिर्डीतच राहण्यास सांगितले. भाऊसाहेबांना कोर्टाच्या कामासाठी जाणे गरजेचे होते, पण बाबांच्या आज्ञेमुळे त्यांना जाता येईना. एका आठवड्यानंतर त्यांनी बाबांकडे पुन्हा आज्ञा मागितली. तेव्हाही बाबा नाही म्हणाले. त्यानंतर 3 आठवड्यांनी बाबांनी त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली. भाऊसाहेब निफाडला गेले. तेथे असे कळले की जेव्हा जेव्हा न्यायाधीशांनी त्यांच्या पक्षकारास मुकादम्याची तारीख दिली, त्या प्रत्येक तारखेला त्या न्यायाधीशांना पोटदुखीचा भयंकर त्रास झाला. त्यामुळे तो मुकदमा वारंवार पुढे ढकलावा लागला. तेव्हा धुमाळांना बाबांनी आपल्याला इतके दिवस शिर्डीत का ठेवून घेतले याचा उलगडा झाला. बाबांची ही लीला पाहून त्यांचे डोळे पाणावले. कालांतराने खटला उभा राहिला. तो 4 महिने चालला. त्या अवधीत तो खटला 4 न्यायाधीशांकडे गेला. एवढे होऊनही धुमाळांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लागला. त्याची निर्दोष मुक्तता झाली. नानासाहेब निमोणकर व त्यांच्या पत्नीची श्री बाबांवर असीम श्रद्धा होती. वृद्धापकाळी ती उभयता शिर्डीत राहून बाबांची सेवा करू लागली. ती दोघे पहाटे शुचिरभूत होऊन काकड आरतीसाठी चावडीवर येत. जपाती नित्यनेम झाल्यावर नाना सायंकाळपर्यंत बाबांपाशीच राहत. त्यांना लेंडी बागेत नेणे, तेथून मशिदीत आणणे वगैरे दिनक्रम असे. त्यांची पत्नी बाबांची जमेल ती सर्व सेवा करायची. एकदा नानासाहेबांचा बेलापूरला राहत असलेला मुलगा आजारी पडला. हे वृत्त कळताच त्यांच्या पत्नीने बाबांची आज्ञा घेऊन निघण्याची तयारी केली. नानासाहेबांनी तिला दुसऱ्या दिवशीच परत येण्यास सांगितले. तेव्हा ती नाराज झाली. आजारी मुलाकडे आपली किती आवश्यकता भासेल हे तिला कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्याने तो दिवस प्रवासाला योग्य नव्हता. गेल्यासारखे 4 दिवस राहावे आणि पतीचे मनही दुखू नये असे त्यांना वाटत होते. तिच्या मनाची दुधावस्था झाली. तिने आपला विचार नानासाहेबांना सांगितला. त्यांनी तिचे ऐकले नाही. जाण्याची तयारी करून ती बाबांच्या दर्शनासाठी आली. बाबा साठेवाड्यासमोर होते. अन्य मंडळी समोर नानासाहेबही तेथे होते. त्यांच्या पत्नीने बाबांना वंदन करताच ते म्हणाले, स्वस्थ चित्ताने जा. गेल्यासारखी 4 दिवस राहा. मुलाची काळजी घे. इकडची चिंता करू नकोस. ते ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. नानासाहेबांनाही श्रींच्या अंतर्यामित्वाची खून पटली. मुळे नामक एक विद्वान शास्त्री श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांना भेटण्यासाठी शिर्डीत आले होते. ते वेदज्ञ आणि ज्योतिष विद्येचे जाणकार होते. बुट्टींची भेट झाली. शास्त्री बुवांना बरोबर घेऊन बापूसाहेब बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत आले. तेव्हा बाबा भक्तांना आंबे खाऊ घालत होते. नंतर ते केळी वाटू लागले. तो प्रकार विलक्षण होता. बाबा भक्तांना केळीचा गाभा देऊन साली स्वतः भक्षण करीत होते. ते पाहून मुळे शास्त्रींना मोठे नवल वाटले. त्यांच्या मनात बाबांच्या हस्तरेषा पाहण्याचा विचार आला. त्यांनी बाबांना हात दाखवण्याची विनंती केली. बाबांनी त्यांना 4 केळी देऊन बसावयास सांगितले. हात काही दाखवला नाही. त्यानंतर मुळेंनी 2-3दा सांगूनही बाबांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. काही वेळाने मुळे बिराडी परतले. बाबा लेंडी बागेतून फेरफटका मारून आल्यावर भक्तांनी त्यांच्या आरतीची तयारी केली. टाळ्यांचा आवाज ऐकून बापूसाहेब मशिदीकडे निघाले. त्यांनी मुळे शास्त्रींना आरतीस येतो का असे विचारले, पण त्यांनी जायचे टाळले. मशिदीतील पूजादी उपक्रम झाल्यावर बाबा बुट्टींना म्हणाले, त्या नव्या बामणाकडून माझ्यासाठी दक्षिणा घेऊन या. त्यांच्या आज्ञेचे बुट्टी
मुळ्यांकडे जाऊन दक्षिणा मागू लागले. मुळ्यांचे मन संभ्रमित झाले. आपण दक्षिणा कशासाठी द्यायची अशी शंका त्यांच्या मनात डोकावून राहिली. तथापि बापूसाहेबांना नाही म्हणता येईना. ते दक्षिणा घेऊन मशिदीकडे निघाले. सोहळ्याचा विचार करून ते सभामंडपात दूर उभे राहिले. त्यांनी श्री बाबांना तेथूनच फुले अर्पण केली. इतक्यात त्यांना बाबांच्या गादीवर त्यांच्या समाधीस्थ गुरुदेवांची म्हणजेच घोलप गुरुजींची आकृती दिसू लागली. भगवी वस्त्रे परिधान केलेले ती गुरुमूर्ती पाहून शास्त्रीबुवांचा कंठ दाटून आला. सोहळ्या ओळ्याचा कोणताही विचार न करता ते पुढे धावले आणि त्यांनी गुरुचरणांना वंदन केले. विनम्र भावे त्यांच्या सन्मुख उभे राहिले. इतरांना तेथे श्री साईबाबा दिसत होते. शास्त्रीबुवांना मात्र घोलप गुरुजी दिसत होते. मगाशी तिराईच्या सारखा दूर उभे राहून फुले अर्पण करणारा हा ब्राह्मण आता मात्र बाबांच्या चरणी लीन झाला आहे हे पाहून उपस्थितांना मोठे नवल वाटले. तेवढ्यात आरती सुरू झाली. भक्तजन बाबांची तर मुळे शास्त्री घोलप गुरुजींची आरती म्हणत होते. आरती म्हणता म्हणता ते एकदम तल्लीन झाले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा बाबा त्यांच्याकडे दक्षिणा मागत होते. बाबांची अगम्य लीला पाहून मुळ्यांचे अंतःकरण भरून आले. बाबांनी आपल्याकडे का दक्षिणा मागितली ते रहस्य उलगडले. गुरुतत्वाचे ऐक्य दाखवून बाबांनी मुळ्यांच्या मनातील संशय दूर केला. त्यांनी दक्षिणा देऊन श्री बाबांना वंदन केले. तेव्हापासून मुळे शास्त्रींचा बाबांवर लोभ जडला. ही घटना त्यांनी लोकांना सांगितली तेव्हा सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. एक मामलेदार बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस आले होते. त्यांच्या समवेत एक डॉक्टर होते. ते ब्राह्मण होते. सोवळे ओळे पाळायचे. ते रामाशिवाय अन्य कोणत्याही दैवताला मानत नसत. त्यांनी मामलेदारांना आधीच बजावले होते, साईबाबा मुसलमान आहेत, मी त्यांच्या पायावर डोके ठेवणार नाही. आपणही मला तसे करण्यास सांगू नका. मामलेदारांनीही ते मान्य केले. ते दोघे मशिदीत आले तेव्हा मामलेदारांनी नमस्कार करण्याआधी डॉक्टरांनी पुढे धावत जाऊन श्री बाबांना साष्टांग नमस्कार केला. मामलेदारांना मोठे नवल वाटले. त्यांनी डॉक्टरांना विचारले, हा काय प्रकार आहे? डॉक्टर म्हणाले, काय सांगू, मशिदीत प्रवेश केल्यावर मला समोरच्या गादीवर प्रभू रामचंद्रच बसलेले दिसले. त्यांचे सोवळे रूप पाहून मी भरल्या अंतःकरणाने भरल्या अंतःकरणाने त्यांना लुटांगण घातले. त्यानंतर मला बाबांचे दर्शन झाले. खरोखरच साईबाबा हे एक महान विभूती आहे. भक्तांची इच्छा पुरविणारे कल्पद्रूप आहे. मी त्यांच्याविषयी आधी जे काही बोललो ती माझी चूकच झाली. त्यानंतर जोपर्यंत श्री साईंची कृपा होत नाही तोपर्यंत मशिदीत पाऊल ठेवायचे नाही असा निर्धार करून ते डॉक्टर शिर्डीतच उपाशी बसून राहिले. 3 दिवस लोटले. 4थ्या दिवशी त्यांचा खानदेशात राहणारा एक स्नेही शिर्डीत आला. तो 9 वर्षांनी भेटला म्हणून डॉक्टरांना खूप आनंद झाला. तो स्नेही बाबांच्या दर्शनासाठी गेला तेव्हा हे डॉक्टरही त्याच्या बरोबर गेले. त्या दोघांनी बाबांना वंदन केले. तेव्हा बाबा डॉक्टरांना म्हणाले, काय रे, तू मशिदीत पाऊल ठेवणार नव्हतंस ना, मग आता का आलास? ते ऐकून डॉक्टरांना आपल्या निश्चयाचे स्मरण झाले. ते वरमले. पश्चातापाने त्यांना रडू आले. त्यांनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना कृपा करण्याची विनंती केली. त्या दिवशी रात्री ते बिराडी निद्रिस्त असताना बाबांच्या कृपेने त्यांना स्वप्नातच परमानंदाची माधुरी चाखायला मिळाली. जवळजवळ 15 दिवस ते स्वानंद स्थितीत होते. तेव्हापासून डॉक्टरांची श्री बाबांवर प्रगाढ श्रद्धा बसली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.